मजा आएगा ना भिड़ो। साजयो तू माझा गुंतला उषा फोटो तुझा चांद रातीला। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। प्रत्येक आयकॉनमधून मीडिया फाईलमधून तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी कोणताही एखादा फोटो सिलेक्ट करून तुम्हाला दाखवतो। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला फर्स्ट बीटवर येऊन इथे कट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण कट करायचं आहे त्याला। त्यानंतर इथे पण कट करायचं आहे। त्यानंतर इथे पण कट आणि इथे पण कट करायचं आहे अशा प्रकारे कट करायचं आहे त्याला आणि इथे पण कट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या ह्या दोन लेअर आहे हे आपल्याला वरती घेऊन जायचे आहे अशा प्रकारे, आणि जे लेअर आहे आपल्याला खाली घेऊन यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे लेअर पण खाली घेऊन यायचे आपल्याला, हे पण, आणि हे लेअर ह्या वरती घेऊन द्यायचे याच्या, आणि हे जे लेअर आपलं हे डिलीट मारून टाकायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर सर्व आपल्याला हे लेअर याच्या खाली घेण्याचं आहे मित्रांनो। त्यानंतर हा फोटो पण याच्या खाली घेण्याचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा फोटो पण अशा प्रकारे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। सर्व आपले ॲडजस्ट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक द्यायचं आहे, आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटो जो इफेक्ट आहे तो फोटोमध्ये क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे। पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। सेकंड नंबरचा फोटो जो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपल्या सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारवर जाऊन आपला इमेज आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या ग्रुप 3वर जायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, कलर अँड फिल्मवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे, आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या एडिट ग्रुपवर जायचं आहे, फोटोवर जायचं आहे, कलर अँड फिल्मवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे, आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या बॅक जायचं आहे, आपल्याला आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला जो फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी करायचा आहे। फोटो क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे। पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन
आपल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेकीतमध्ये जायचं आहे. इथे जाऊन फोटोमध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे. पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन ज्या फोटोच्या समोर लेअर नाही आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जायचं आहे. सॉरी, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो शेवटचा जो फोटो आहे त्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे. पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपला जो शेवटचा फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन ज्या ह्या 3 लेअर आहे 1 2 3 इथे जाऊन कॉपी 3 लेयर्स करून टाकायचं आहे. पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 3 लेयर्स करून टाकायचं आहे. पुन्हा त्या सिलेक्ट करायचे आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला आहे. मित्रांनो, इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.